संघटना आणि कर्मयोगी संघटनेच्या त्या सर्व 22 लोकांचं मी सर्वप्रथम माझ्या जीवन आधार सामाजिक संस्था आणि आमच्या सर्व सभासदांतर्फे आपलं स्वागत करतो। आज इथे आपण 2 फोटो ठेवलेत, त्यांचं नाव आपण घेतलं। त्यापैकी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मामाचं गाव वरखेड, ज्या वरखेड गावी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु आडकोजी महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे माझ्या मामाच्या घरी राहिले आणि त्यांच्या आई स्वर्गीय मंजुळा माता यांचं देहावसानसुद्धा माझ्या मामाच्या घरी झालं। त्यांच्या पादुका तिथे आहे आणि ज्या शाळेमध्ये तुकडोजी महाराज शिकले त्याच वरखेडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी सुद्धा वर्ग 1 ते 4 पर्यंत शिक्षण घेतलं। त्यांचे विचार, ग्रामगीतेचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम व कर्मयोगी गाडगे महाराजांचं काम पोहोचवण्याचं काम कर्मयोगी फाउंडेशन करत आहे। आज फेसबुकवर बघत असताना माझी खूप मनातून इच्छा होती की मी पंकज भाऊला कधी भेटतो, आणि जेव्हा मी त्यांच्याशी आमचे इंगळे सर आणि आमच्यासोबत आले माझे मित्र गजाननराव ढाकुलकर यांच्याकडनं पंकज भाऊचा नंबर घेतला, त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना म्हटलं की मी पण तुमच्याच गावाकडला आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे, म्हणून मी त्यांच्या घरी गेल्या 2-3 महिन्याआधी आलो। त्यांना भेटलो, त्यांच्याशी खूप गप्पा टप्पा केल्या, 1-1.5 तास। त्या वहिनींनी, बऱ्याचशा ताई पण तिथे होत्या, त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर एक अमरावती जिल्ह्याची पद्धत आहे की पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर त्याचा आदर सत्कार कसा करावा। त्यांनी आमच्यासाठी पाय धुवायला पाट, साबण, बकेट, टॉवेल, घरी आल्यानंतर प्रत्येकाचं औक्षवान आणि त्यानंतर आम्हाला पुरणपोळी हे सगळं दिलं। ही मी काही कोण्या व्यक्तीची स्तुती करत नाही, ही त्या संस्काराची स्तुती आहे, ही त्या कर्माची स्तुती आहे। प्रत्येकाला वाटतं की पंकज भाऊ सारखे असंख्य लोक तयार झाले पाहिजे, या व्यासपीठावर अनेक लोक आले असतील, त्यांना पण असं वाटलं असेल की नाही, पंकज भाऊ सारखे अनेक लोक जन्माला आले पाहिजे, त्यांनी एक काम केलं पाहिजे। परंतु प्रत्येकाला आता असं वाटायला पाहिजे की पंकज भाऊ ठाकरेंसारखा मुलगा हा आमच्या घरी सुद्धा प्रत्येकाच्या घरी जन्माला आला पाहिजे। ही ओळख आपल्या कर्मयोगीच्या माध्यमातून केली। माणसात देव कसा शोधाचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी एक प्रसंग सांगतो, कारण कार्यक्रमाला बराच वेळ झाला, सांगण्यासारखं भरपूर आहे। पंकज भाऊ कानोली 12 गावला गेले आणि त्या कानोली 12 गावला ग्रामपंचायतीच्या समोर एक चौधरी नावाचा गृहस्थ राहत होता। त्याच्या घरावर खरोखर कवेलू नाही, टीन नाही, त्याच्या घरात जसं तुम्ही आता सांगितलं त्यांनी तसंच पाणी पडत होतं। त्याचा अपघात झालेला होता, त्याची म्हातारी आई होती। हे या कर्मयोगी संघटनेनं बघितलं, त्या लोकांनी बघितलं, सर्व कर्मयोगी लोक त्यांच्या घरी। पंकज भाऊचा मला फोन आला, जीवनभाऊ असा असा पोरगा आहे, त्याच्यावर त्याचं घर आहे, त्याची म्हातारी आई आहे आणि त्याच्या पायातला रॉट काढायचा आहे। म्हटलं भाऊ काही हरकत नाही, मी लगेच एक रुग्णवाहिका माझी पाठवली, त्याला तिथून घेतलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर त्यांचा मला पुन्हा फोन आला, म्हणजे असं वाटायला लागलं की हा पंकज भाऊचा सख्खा भाऊ आहे, कारण हा दुसरं कोणासाठी एवढं कोणी फॉलोअप घेत नाही। त्याला ॲडमिट केल्यानंतर मी स्वतः भेटायला गेलो, त्याची विचारपूस केली, त्याची खरंच मी परिस्थिती जेव्हा बघितली किंवा त्याची जी स्टोरी मी ऐकली अतिशय दयनीय होती। त्यांच्याजवळ 5 रुपयेसुद्धा खिशात नव्हते। त्या सर्व ऑपरेशन आपण त्याचं करून दिलं आणि तो हसत हसत घरी गेला, त्याला सोडायला पण मी गाडी पाठवली। आताच डॉक्टर कडू सरांनी सांगितलं की कर्मयोगी संघटना कशी चालते। वर्षाताईसारख्या व्यक्तींपासूनच कर्मयोगी संघटना चालते। बरेचसे मोठे माणसं येतात, भाषण देतात, तुमची वाहवा करतात, स्तुती करतात आणि खरोखर दुसऱ्या दिवशी फोन पण उचलत नाही। हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण तो अनुभव मला सुद्धा आलेला आहे। आम्ही जीवन आधार संस्थेतर्फे काम करत असताना मी सुरुवात केली की मी माझ्या गावावरून इथं आलो 1992ला। त्यावेळेस माझा एक ड्रेस होता आणि माझ्या खिशामध्ये 50 रुपये होते। त्यावेळेस आमच्या चांदूर बाजार ते नागपूरची 32 रुपये तिकीट होती आणि 18 रुपये माझ्याकडे उरले होते। मी त्याच दिवशी विचार केला होता की बसमधून उतरलो रविनगरला, ठरवलं होतं की बसमध्ये याच्यानंतर बसणार नाही, मी माझं काम करेल, मेहनत करेल, त्यातून जे मला उत्पन्न मिळेल ते मी त्या गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी खर्च करेल। हे करत असताना
वयाच्या 18व्या वर्षापासून मी सामाजिक काम करत आहे. रस्त्यात कोणी पडलेला असो, कोणाला कुठलीही मदत असो, ते काम आम्ही करतो. त्याच भावनेतून मी जीवनाला संस्थेची स्थापना केली. मला पहिली मुलगी जेव्हा झाली तेव्हा तिच्या 5व्या वाढदिवसाला मी एक रुग्णवाहिका नागरिकांसाठी मोफत सेवा म्हणून दिली. आणि माझ्या पत्नीने सांगितलं का आता कसं, माझी मिसेस पण शिक्षक आहे, पण तिलाही असं वाटलं का बा आपल्याकडे एवढा पैसा आहे, आपण आपल्या पुरीचा चांगला थाटामाटात वाढदिवस करायला पाहिजे. तिला मी सांगितलं की नाही, आपण एक रुग्णवाहिका देऊन हा उपक्रम साजरा करू आणि त्यातून असंख्य लोकांना लाभ मिळाला. तुम्हाला सांगतो सर, आम्ही पण आता तुमचे 2 उपक्रम हाती घेतले पंकज भाऊचे. एक काठी वाटप आणि दुसरं त्यांनी म्हटलं की नवरात्रामध्ये आम्ही जे साडीचा उपक्रम राबवणार आहे, साडी चोळी करणार आहे, हा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही सुद्धा 300 आधार काट्या अमरावती जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यात वाटतो. आणि सुरुवात हे केली की प्रत्येकजण शहरात येतो. गावातून तुम्ही शहरात आले, तुम्ही या गावामध्ये काम करताय. आपली जन्मभूमी पुन्हा येतो आपण आणि मोठं होतो, पण आपण गावाकडे जाऊन कधीच बघत नाही. आपले आईवडील तिथे असतात म्हणून आपण सणासुदीला जातो, अन्यथा आपण जात नाही. असंख्य लोक असे समाजामध्ये आहेत. आपण प्रत्येकजण इथं बसलेले आहात. मी एक आपल्याला आव्हान करतो आणि एक माझं उदाहरण सांगतो. ते उदाहरण तुम्ही ऐका की कुठलाच मोठा माणूस हा पैशानी मोठा होत नाही, तो कर्मानी होतो. आणि आपण सगळेजण कर्मयोगीला जोडलेले आहात. आपण आपल्या छोट्याशा मदतीतून कर्मयोगीला मोठं करू शकता. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी ठरवलं, माझ्या आईचा वाढदिवस होता, ती 65 वर्षाची झाली. तर ते किती दिवसाची झाली? आपण इथं सगळेजण बसलाय, तुम्हाला वर्ष माहीत आहे. कोणी म्हणाल मी 45 वर्षाचा आहे, कोणी म्हणेल मी 50 वर्षाचा आहे, कोणी म्हणाल मी 35 वर्षाचा आहे. पण मी जर तुम्हाला आता लगेच प्रश्न केला का तुम्ही किती दिवसाचे आहे, तुम्हाला माहीत आहे? नाही माहीत. मी हा उपक्रम असा राबवला की आपण जीवन जगत असताना जन्माला जर आलो तर आपला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, तर आपण तेवढे दिवसाचे आहे. तर माझी आई 65 वर्षाची झाली, त्याला गुन्हेला मी 365 केले आणि 22,225 रुपये होते. ते मी सुरुवातीला टाकले आणि एक आव्हान केलं सर्व लोकांना की तुम्ही रोजचा 1 रुपया आम्हाला द्या. किती? रोजचा 1 रुपया, वर्षाला 365 रुपये. त्या 365 रुपयामध्ये पहिली आमची रुग्णवाहिका 27 दिवसामध्ये झाली, दुसरी रुग्णवाहिका 8 दिवसामध्ये झाली आणि उरलेल्या 3 रुग्णवाहिका आमच्या आता या 3 महिन्यामध्ये झालेल्या आहे. आणि मदत करणारे कोणी नाही, तुम्ही आम्ही गरीब लोक. आज तुम्हाला सांगतो, या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून दिलं. परंतु 27 डेड बॉडी आम्ही आजपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून दिलेल्या आहे. निःशुल्क 1ही रुपया आम्ही घेत नाही, कारण हा प्रत्येक रुपया त्या गरीब माणसाचा. ही भावना प्रत्येकानं मनात ठेवावी. प्रत्येकजण मदत करू शकतो. आणि आपल्याला सुद्धा आवाहन करतो की इथून जात असताना आपल्या खिशातला 1 रुपया 2 रुपया जो काही असेल तो आपण